उन्हाळ्याची सुरुवात झाली. उन्हाळा आपल्यालाच नाही तर ह्या छोट्या-छोट्या जीवांनासुद्धा जड जाते. त्याच्यासाठी दाणे-पाणी जर ठेवला तर थोडा सुख त्यांच्यासाठी असू शकते आणि आनंद आपल्यासाठी असू शकते. म्हणून सकाळी-सकाळी मी पहिले हेच काम करून घेते. भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी हे याच्यासारखं दुसरं पुण्य कोणतं नाही. म्हणून थोडी मदत करण्याचा विचार मनात करते मी आणि थोडंफार करत असते असं काही. आणि आता उन्हाळा लागला, दिवसाची सुरुवात करतानाच जर तुम्ही लवकर उठाल, लवकर कामाला सुरुवात कराल, ऊन पडायच्या आधी जेवढे पटपट कामं होतात ना तेवढे नंतर होत नाही. नंतर वेगळीच एनर्जी कमी होते. त्याच्यामुळं लवकर उठून कामाला सुरुवात केली. वड्या, पापड हे सर्व झालेलं आहे. आता वड्या उन्हात सुकवायला ठेवल्या. इथे दाणे-पाणी ठेवले. आणि दुसरं म्हणजे भरपूर पाणी प्या. पाणी असलेले फ्रूट खा. त्याच्यामुळे आपल्याला शरीराची पाण्याची कमतरता भासणार नाही. पाण्यामुळे कशी एनर्जीसुद्धा कमी होत नाही. थोडं आजूबाजूनं झाडं असेल ना त्याच्या सानिध्यात राहिल्यावर मन खूप प्रसन्न राहते. उत्साही आणि काम लवकर होण्यासाठी पहिले तर आळस सोडावं लागेल. आळस हा सर्व सद्गुणांचा शत्रू आहे आणि आळसामुळे खूप कामं तर उशिरा होतातच, पण दिवसभर प्रसन्नसुद्धा वाटत नाही. म्हणून जेव्हा आळस येते ना तेव्हा लगेच कामाला लागा. एकदा कामाला लागलं की आळस आपोआप निघून जातो आणि पटापट काम होतात. आणि उन्हाच्या पहिले जेवढे कामं करता येईल तेवढे करा मग संध्याकाळच्या टाईमला. कारण दुपारच्या उन्हामध्ये खूप जास्त ऊन असल्यामुळे आपल्यासोबत ह्या सगळ्याच मुकाजीवांना खूप त्रास होतो उन्हाळ्याचा. म्हणून मला आता उन्हाळा हा ऋतू जास्त नाही आवडायला लागला, कारण या झाडांसाठी जास्तच माझा जीव हे होते. तरी आता थोडीशी सोय करूया नेट वगैरे लावण्याची. आता दिनचर्यामध्ये बदल करायला हवा. आता लवकरात लवकर जेवढ्या लवकर सकाळी काम होतील ना तेवढे खरंच खूप छान राहतील. कारण तुम्ही बघा वेळ झाला ना तर एनर्जी थोडी कमी होऊन जाते आपली. आणि एनर्जी राहण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह राहावं लागेल. पॉझिटिव्ह राहण्यासाठी चांगल्या विचारांनी दिवसाची सुरुवात करावं लागेल. कारण आपल्या दिवसाचा पाया चांगल्या विचारांनी जर सुरुवात केली ना तर दिवसभर छान असे विचार मनामध्ये येतात. आणि चांगला विचारच असेल तर तेव्हा आपले कामं पटापटसुद्धा होतात. म्हणून माझा असा प्रयत्न होता. मी भरपूर कामं केलेले आहे सकाळी सकाळी. वड्या, पापड, आता कुरड्या राहिल्या आणि थोडेसे अजून कामं राहिलेले आहे. घरातले झाडझूड आणि निसर्गाच्या सानिध्यात कितीही काम केलं तरी थकवा येत नाही. आणि अशी जर मोठे झाडं असेल ना तिथे खूप छान असा थंडावा वाटते आणि तिथे काम करतच राहा वाटते. निसर्गाला आपण एक पट देऊ तर तो आपल्याला 10 पट देते. म्हणून निसर्गाला आपण जपायला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या घरासमोर थोडंसं तरी झाडं लावायचा प्रयत्न करा. तुम्हाला लवकर उठण्याची सवय करायची असेल तर नक्कीच एखादा छंद जोपासा. छंद माणसाला झोपू देत नाही, कारण एकदा त्याची सवय झाली ना तो आपोआप आपल्याला उठवतो. कारण त्या गोष्टी काहीतरी असं पाहिजे असते की त्याच्यामुळे आपण लवकर उठायला सुरुवात करूया. कारण असे रोजचे कामं जे असतात ना त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते आपल्याला तेच ते काम आहे म्हणून आपण उठायचा कंटाळा करतो. पण आपण काही वेगळं करायला लागलो ना, आपला छंद जोपासायला लागलो की आपण लवकर उठायला सुरुवात करतो. तसंच कारण उत्साही राहण्यासाठी काही ना काही करत राहावं लागेल. तेच ते कामं करून आपल्याला कंटाळा येतो किंवा थकवा येतो. तेव्हा आपण आपल्या आवडीची कामं केली ना तो थकवाही निघून जातो आणि उत्साही राहते माणूस. लवकर उठण्यासाठी काहीतरी करावंच लागते. तुम्ही बघा ज्या ताई बाहेर जातात त्या किती उत्साही राहतात किंवा त्यांना उत्साहीपेक्षा त्यांची वेळेत कामं होतात. कारण त्यांना माहीत असते की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. पण गृहिणीचं काय होतं, तिला वाटते मी घरातच आहे आणि हळूहळू ती इतकी घरातच अटकते आणि त्याच कामात घुरपडत राहते. कारण का बरं? कारण तिला असं वाटतच नाही की चला आपण काहीतरी करूया, आपणही काहीतरी करू शकतो. आणि जेव्हा त्या दिवशी तिला कळते ना त्या दिवशी तिचंही एक रुटीन ठरलेलं असतं. लवकर उठायची तिला सवय होऊन जाते आणि ती आपले कामं वेळेत करून थोडा मोकळा वेळ असते त्यावेळेस स्वतःसाठी काहीतरी करत असते, स्वतःसाठी जगत असते. नाहीतर दिवसभर तेच ते कामं करून तिच्यातच वेळ जात असते. असंही असते पहिले, पण जेव्हा ह्या गोष्टी कळतात ना तेव्हा आपोआपच आपण चांगलं आपलं रुटीन सुरू होते. आणि झाडाच्या आईच्या सानिध्यात काहीतरी छंद जर जोपासला ना मग तर आपोआपच जाग येते उठण्याची. पण काहीतरी करत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे आपलं आहे ना विचार पण बदलत राहतात, नवीन विचार येतात. आणि असं माझं रुटीन असते. ते मी तुम्हाला माझा प्रयत्न असते की काहीतरी चांगलं द्यायचं. हे काम केल्यावर जे समाधान मिळेल ना ते खरंच मी शब्दात नाही सांगू शकत. खूप समाधान मिळते जेव्हा ह्या झाडा फुलांमध्ये मी कामं करते.